रात्रीच्या मिट्ट काळोखात चंदनवंदन गडावर एक लख्ख प्रकाश आकाशाकडे झेपावला. गडाचा अधिकारी दचकला. हा नक्कीच काहीतरी चमत्कार असावा. तो धावत खाली आला. तिथे दोन मोठ्या खडकांच्या कपारीत एक निस्तेज देह पडलेले होते. हे देह होते महानुभाव पंथातील एका अशा महातपस्वीचे ज्याने मरणाला मिठी मारली पण आपल्या निष्ठेशी प्रतारणा केली नाही. ही कथा आहे संत श्रेष्ठ दंते गोपाळबास यांची. महानुभाव पंथाच्या इतिहासात कविश्वरबास आणि दंते गोपाळबास यांची मैत्री जणू देहाने दोन पण मनाने एक अशी होती. त्यांचे जीवन म्हणजे सततचा प्रवास, सततचे अटन. एकदा या दोघांनी अटण करत असताना फाकणी केली. फाकणी म्हणजे काय तर ईश्वरी शोधासाठी काही काळ वेगळे व्हायचे आणि एका ठरलेल्या वेळी ठरलेल्या गावात पुन्हा भेटायचे. दंते गोपाळबास वेळेवर ठरलेल्या गावात पोहोचले. त्यांनी वाट पाहिली. 1 दिवस 2 दिवस पण कविश्वरबास आले नाहीत. दंते गोपाळबासांचा जीव कासावीस झाला. काहीतरी अघटित घडलं याची जाणीव त्यांना झाली. ते मित्राला शोधण्यासाठी निघाले. शोधत शोधत तापी नदीच्या काठानी आदिवासींच्या वस्तीतून ते मांजरोद सावेर भागात आले. तिथे एका झाडाखाली त्यांनी जे दृश्य पाहिले त्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे कविश्वरबास पडले होते. पण ते कविश्वरबास वाटतच नव्हते. त्यांच्या शरीरावर मांसच उरले नव्हते. फक्त हाडांचा एक सापळा, एक पांजरा उरला होता. श्वास मंद झाला होता. दंते गोपाळबासांनी धावत जाऊन त्यांच्या मुखात पाणी घातले. त्या स्पर्शांनी कविश्वरबास सावध झाले. डोळे उघडले. ते क्षीण आवाजात म्हणाले, "हा गोपाळा, ओखटे केले. तू हे बरं नाही केलंस. आता देव मला नेणार होते. तू मला परत का आणलंस?" यावर दंते गोपाळबास ठामपणे म्हणाले, "नाही, असं म्हणू नका. आज माझा तुमचा योग अदृष्ट हेतूनच आला आहे. ईश्वराची अजून इच्छा नाही. तुमच्या हातून अजून धर्माचे रक्षण व्हायचे आहे." त्यांनी कविश्वरबासांना उचलून जवळच्या एका देवळात नेले. तिथे उपचार मिळणे गरजेचे होते. दंते गोपाळबास गावात गेले. तिथे एक वैद्य घोड्यावरून चालला होता. त्यांनी धाडसाने जाऊन वैद्याची घोडी अडवली आणि म्हणाले, "थांबा, आमचे एक महात्मे आजारी आहेत. ते मोठे विद्वान आहेत, पंडित आहेत. तुम्ही त्यांना बघा." त्या वैद्याने येऊन जेव्हा कविश्वरबासांची नाडी तपासली